भंडारा हा तसा भात उत्पादक जिल्हा, पण पारंपरिक भात पीक उत्पादक शेतकरी आता नगदी पीक म्हणून बागायती शेतीकडे वळलेत। पण सध्या हे बागायती शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। बागायती शेतीत टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली, पण बाजारात मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक वाढल्यामुळे त्याचे दर कोलमडलेत। एका कॅरेटमध्ये 25 ते 30 किलो टोमॅटो भरले जातात, पण ह्या कॅरेटला भंडारा जिल्ह्यात फक्त 20 ते 25 रुपये दर मिळतोय। एक कॅरेट टोमॅटो लागवड ते बाजारात विक्रीपर्यंत सुमारे 90 रुपयांचा खर्च शेतकऱ्याला येतो। या एक कॅरेट टोमॅटोला फक्त 25 रुपयापर्यंत दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांना 65 रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय। धान्याला ज्याप्रमाणे राज्य सरकार हमीभाव देतो, त्याप्रमाणे बागायती शेतीच्या मालाला सुद्धा तशाच प्रकारे हमीभाव दिल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावेल, अशी अपेक्षा आता सध्या शेतकरी बाळगत आहेत। अगोदर मी धान शेती करत होतो, पण शासनाची धोरणं जसे आहेत की नाही भाई तुम्ही धान शेतीसोबत नगदी पीक म्हणून काही भाजीपाला पिकं लावा, त्याकरता मी 1 एकर टोमॅटोचा पीक घेतला आहे। आणि टोमॅटोला आता मुळीच रेट नाही, एका कॅरेट मागे फक्त 25 रुपये भाव मिळत आहे। आणि जसं आपण कॅल्क्युलेशन केलं की ना भाई 1 कॅरेट जसं 25 रुपयाला जात आहे, तर बाजार मंडी तुमसरला किंवा भंडाऱ्याला जसा रेट सुरू आहे 25 रुपये कॅरेट, तर तो जाईपर्यंतच 90 रुपये होते। म्हणजे जसा तोडणीच्या खर्चाला 25 रुपये पर कॅरेट मागे, ट्रान्सपोर्टिंग जर आपण पकडलो 20 रुपये कॅरेट मंडीपर्यंत जाईपर्यंत, तिथली हमाली आहे, भाडा आहे, आपला सगळं खताचा मॅनेजमेंट आहे, म्हणजे जसं 90 रुपयेच्या जवळपास 1 कॅरेटचा खर्च येते कास्तकाराला। पण आता हे रेट पूर्ण असे कोलाडल्या कारणानं शेती कशा पद्धतीने करावी, कोणतं पीक घ्यावा, काही कळेनासा झाला आहे। आता ह्याकडे शासनानं लक्ष दिलं पाहिजे की जसं कडधान्याला जसा हमीभाव मिळते तसा याच्याकरता काहीतरी मिळालं पाहिजे, अशी शासनानं काहीतरी उपाययोजना काढायला पाहिजे। जसे शीतगृह आहेत किंवा केचप कंपन्या आहेत, टोमॅटो केचप वगैरे जे बनते, अशा कंपनी काहीतरी उघडायला पाहिजे जिल्ह्यामध्ये, जेणेकरून आम्हाला काहीतरी सुविधा मिळेल, त्याच्यापासून असा संकट उभा राहणार नाही। आणि हमीभाव जसं झाला कडधान्याला देतात तसा याला पण देण्याचे प्रयत्न करावे। असे हे रेट जसे पूर्ण कोलमडले आहेत आणि कॅरेट मागे 25 रुपये रेट मिळत आहे, तर हे अशी परिस्थिती नाही राहिली पाहिजे बा। म्हणून सरकारने म्हणा किंवा कृषी विभागाने म्हणा याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे। जसा हमीभाव आहे, तर हमीभाव चला भाई भाजीपाला पिकाला नाही मिळू शकत, पण याच्यावर काहीतरी उपाययोजना असतील त्यांच्याकडे, त्या शेतकऱ्यांना देण्याचे प्रयत्न करावे, एवढीच कडकडीची विनंती।